Students, we have seen the unit of work and also the relation between Joule and ERG. Joule is SI unit of work and ERG is CGS unit of work. Now we will consider here some examples. What are, and in these examples we will discuss the direction of force and displacement. First is pushing a stall vehicle. In this, the force and displacement are in the same direction. The second is catching a ball with which your friend has thrown towards you. In this case, the applied force and the displacement of ball are in opposite direction. त्याच्यानंतर third third example is tying a stone to one end of a string and swinging it round and round by the other end of the string. म्हणजे इथं जसं दगड एका दोरीला बांधायचा आहे आणि दुसऱ्या एंडला धरून त्याला गोल गोल फिरवायचं आहे. मग त्या दगडावरती ॲप्लाय होणारा फोर्स आणखीन त्या स्टोनची होणारी डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहेत, एकमेकांना परपॅन्डिक्युलर असणार आहेत. इन दिस केस द फोर्स applied force and the displacement are perpendicular to each other. त्याच्यानंतर the fourth is walking up and down a staircase, climbing a tree. आता या दोन्हीमध्ये म्हणजे जिनावर खाली चढणे त्यावेळेला जो फोर्स असतो आणखीन होणारी डिस्प्लेसमेंट त्या फोर्समुळं ह्या दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहेत. क्लाइम्बिंग ट्री त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि तुमची होणारी डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शन्समध्ये असणार आहेत. त्याचबरोबर फिफ्थ वन इज स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. इथंसुद्धा अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. नाव इन दिस all cases the angle between force and displacement is either 0 or 180 degrees or 90 degrees. मग आता याच्यामध्ये द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम असेल त्यावेळेला थिटा काय असणार आहे, 0 डिग्री, आणि त्यावेळेला वर्क डन हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आता हे या तिन्ही एक्झाम्पल्सचं इथं काय दिलेलं आहे, तुम्हाला रिमार्क दिलेला आहे. वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन त्यावेळेला थिटा अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हा काय असणार आहे, 0 डिग्री, आणि देअरफॉर वर्क डन इन दॅट केस इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर सेकंडमध्ये वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल असेल, फोर्थ एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल, याच्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत आणि अँगल बिटवीन दॅम थिटा किती आहे, 180 डिग्रीज. देअरफॉर द वर्क डन बाय द फोर्स इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. आणि थर्ड जे आहे केस त्याच्यामध्ये वेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट और वेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. दोन केसेस, फोर्समुळं डिस्प्लेसमेंट होत नसेल तेव्हा आणि जेव्हा फोर्समुळं जी डिस्प्लेसमेंट होते ती परपॅन्डिक्युलर असेल तेव्हा वर्क डन हे काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हा किती असणार आहे, 90 डिग्री. त्यावेळेला वर्क डन बाय द force is 0. Now we will revise these points. Revise these points and write it in your text notebook. 3 cases for positive work, negative work and for 0 work. Now we will see the next activity on page number 21. We will see the next activity on page number 21. आता इथे काय केलेलं आहे, अ कप इज टेकन, एक कप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक दोर लावून त्या कपमधून एक गाठ मारून एक काही थोडं त्याला वजन येईल असं एक ठेवलेलं आहे आणि ती दोरी टेबलाच्या एका बाजूला सोडलेली आहे. दुसऱ्या फिगरमध्ये काय केलेलं आहे, तसंच आहे. त्या कपमध्ये मध्ये होल पाडून एक नॉट बसवून त्याच्यामध्ये एक जड नट ठेवलेले आहे, आणखीन दुसरी एंड सोडलेला एका बाजूला, आणि त्याचबरोबर
ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगवरती रूलर ठेवलेली दिसते, पट्टी ठेवलेली दिसते. आणि थर्ड फिगरमध्ये काय केलेलं आहे, त्या कपमधून किती स्ट्रिंग्स घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत थ्रेड, आणि दोन्ही अपोजिट साईडला बरोबर एकमेकांच्या अपोजिट साईडला हँग केलेले आहेत, सोडलेले आहेत. आणि त्याच्या खाली इथे काय बसवलेले आहेत, नट बसवले आहेत. त्याच्यामुळं त्या नटमुळं त्या थ्रेडवरती काय होणार आहे, एक टेन्शन फोर्स अप्लाय होणार आहे. आणि त्या फोर्समुळं आपल्याला या कपमध्ये काही डिस्प्लेसमेंट दिसते का ते बघायचं आहे. आता फर्स्ट जी केस आहे, फर्स्ट पोझिशनमध्ये फिगर एमध्ये तुम्हाला जर तुम्ही नट असलेला थ्रेड एका बाजूला जर सोडलात तर तुम्हाला आता ह्या नटमुळं थ्रेडमुळं एक फोर्स अप्लाय होणार आहे कपवरती, आणि त्यामुळं तो कप डिस्प्लेस होणार आहे. आणि तिथं डिस्प्लेसमेंट ही फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये आहे, जर समजा फोर्स या डायरेक्शनमध्ये असेल तर डिस्प्लेसमेंटसुद्धा कपची काय होणार आहे, इन द डायरेक्शन ऑफ फोर्स असं होणार आहे. आणि त्याच्यामुळे इन फिगर ए पॉझिटिव्ह वर्क इज डन. तर सेकंड फिगरमध्ये बघा काय केलेलं आहे, तो कप जो आहे तो नटनं ॲप्लाय केलेल्या फोर्समुळं फोर्सच्या डायरेक्शनमध्येच जाणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. पण मध्ये रूलर ठेवल्यामुळं काय होणार आहे, त्या रूलरमुळं एक अपोजिशन फोर्स तयार होणार आहे, किंवा इथं रूलरनं ॲप्लायड केलेला फोर्स आणि कपची होणारी डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये काय असणार आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहेत. आणि फिगर बीमध्ये कोणतं वर्क होणार आहे, निगेटिव्ह वर्क होणार आहे. आता जर तुम्ही थर्ड फिगर बघितली सीमध्ये, तो कप सेंटरला आहे टेबलच्या, आणि दोन्ही बाजूला हँगिंग नट्स अपोजिट साईड्सला ठेवले. त्याच्यामुळं आणि हे नट्स इक्वल वेटचे असल्यामुळं इक्वल फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय होणार आहे, इक्वल फोर्सेस, बट दे आर ॲक्टिंग ऑन अपोजिट डायरेक्शन. म्हणून नेट फोर्स जो आहे तो कपवरचा काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि त्याच्यामुळे इथं कपची काही आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसणार नाही. सो इन फिगर सी विच टाईप ऑफ वर्क इज डन, 0 वर्क इज डन. तुम्हाला ते इथं क्वेश्चन्स विचारले आहेत, वाय डज द कप गेट पुल्ड. आता कप फिगर एमध्ये पुल होणार आहे, ज्या बाजूला थ्रेड आहे, नटचा फोर्स आहे, त्या बाजूला तो कप पुल होणार आहे. आता पुल का होणार आहे, तर पुल होत असताना ह्यात नटनं ॲप्लाय केलेला फोर्स हा फ्रिक्शन फोर्सपेक्षा, आता फ्रिक्शन कोणाचं आहे, द सरफेस ऑफ कप अँड द सरफेस ऑफ टेबल, बॉटम सरफेस ऑफ कप आणि सरफेस ऑफ टेबल यांच्या फ्रिक्शन फोर्सपेक्षा जास्त फोर्स हा नट ॲप्लाय करणार आहे. म्हणून तो कप काय होणार आहे, इट इज पुल्ड. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रूलर. आता डिस्प्लेसमेंट ऑफ कप आणि फोर्स अप्लाइड बाय द रूलर दे आर इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन, वाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड. आता थर्ड फिगरमध्ये सी फिगरमध्ये कप डिस्प्लेस होत नाही, कारण जे फोर्स अप्लाय झालेले आहेत या 2 नटमुळं ते फोर्सेस सेम मॅग्नेट्यूडचे आहेत, बट दे आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. आणि म्हणून त्या कपवरती कोणताही डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसत नाही. आता हे झालं याच्यावरून, या 3 केसेसवरून आपण कोणतं वर्क स्टडी केलेलं आहे इथे, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड 0 वर्क. आता तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज ॲन आर्टिफिशियल सॅटेलाईट, एक सॅटेलाईट अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे. आणि त्यावेळेला समजा बघा इथं, सपोज दिस इज ॲन अर्थ, आणि हे काय आहे, आर्टिफिशियल सॅटेलाईट. त्या सॅटेलाईटचा काय आहे, ऑर्बिट आहे, रिव्हॉल्युशनचा ऑर्बिट. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणार आहे सॅटेलाईटवरती. आणखीन त्याचबरोबर हे सॅटेलाईट कोणत्या मोशनमध्ये आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, किंवा म्हणजे त्याला सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर ऑर्बिट आहे त्याचं. म्हणून प्रत्येक पॉईंटला फोर्स
अप्लाय केलेल्या फोर्समुळं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थमुळं जी डिस्प्लेसमेंट आहे सॅटेलाईटची, ती डिस्प्लेसमेंट कशी असणार आहे, त्या फोर्सला टँजेन्शियल असणार आहे, परपॅन्डिक्युलर असणार आहे. इथं जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, 90 डिग्रीजचा असणार आहे. म्हणून इथं वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं जे वर्क होणार आहे ते वर्क काय असणार आहे, 0 असणार आहे, बिकॉज द डिस्प्लेसमेंट ऑफ सॅटेलाईट इज परपॅन्डिक्युलर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स जे तुम्ही बघितलेत, एक्झाम्पल्स म्हणजे फोर्स तुम्ही बघितलं, डेफिनेशन वर्कचं फॉर्म्युला बघितलेला आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, याच्यावरती असलेले एक्झाम्पल्स इथं सॉल्व केलेले आहेत आणि ते एक्झाम्पल्ससुद्धा तुम्ही बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू अ हाईट ऑफ 10 meters. आता इथं वर्क डन काढायचं आहे. मास किती दिलेलं आहे ऑब्जेक्टचं, 20 kg, म्हणून मास लिहिलं 20 kg. आता इथं आपल्याला जे युनिट आहे त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे, MKS सिस्टीममध्येच आहे. मास दिलेला आहे 20 kg, त्याच्यानंतर टाईम हाईट जो आहे डिस्प्लेसमेंट त्याची, ती डिस्प्लेसमेंट किती आहे, 10 meters. मग 20 kg मासचं डिस्प्लेसमेंट 10 मीटर एवढं होण्यासाठी किती फोर्स अप्लाय करायला लागेल आणि त्याच्यामुळं किती वर्क होईल हे फाइंड करायचं आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, मास दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि तुम्हाला इथं G इज इक्वल टू 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. हे G म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. आता त्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते, म्हणून जी हे व्हेक्टर क्वांटिटी आहे त्याला डायरेक्शन असणार आहे, म्हणून त्याला साईन काय घ्यायचं आहे, सम सॉल्व करताना मायनस, कारण तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे व्हेक्टर. जे व्हेक्टर्स अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतात दे आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँड द व्हेक्टर्स विच आर ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन दे आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. म्हणून इथं जीची व्हॅल्यू आहे 9.8, त्याला साईन काय घेतलेलं आहे सम सॉल्व करताना, मायनस साईन घेतलेला आहे. मग पहिल्यांदा आपल्याला फोर्स फाइंड करायचा आहे आणि फोर्ससाठी आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनवरून आपल्याला एक इक्वेशन मिळालं आहे, F इज इक्वल टू काय आहे, ma. म्हणजे काय, ॲक्सेलरेशन, आणि इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हणून ते कशानं रिप्लेस झालेलं आहे, A इज रिप्लेस्ड बाय G, म्हणून F इज इक्वल टू mg. व्हॅल्यूज जर घातल्या तर तुम्हाला फोर्स मिळणार आहे आणि तो फोर्स काय असणार आहे, 196 न्यूटन. आता इथं मायनस साईन जी आहे ती मायनस साईन कशासाठी येणार आहे, डिस्प्लेसमेंट इज अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करायचा आहे, उचलायचा आहे, लिफ्ट करायचा आहे 10 मीटर्सनं, म्हणून तिथं त्याचं फोर्स जो आहे त्याला साईन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. मग त्याच्यानंतर वर्क फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला वर्कचा W इज इक्वल टू FS. Fची व्हॅल्यू घातली, Sची व्हॅल्यू घातली आणि तुम्हाला W इज इक्वल टू काय येणार आहे, -1960 ज्यूल्स. मॅग्निट्यूड काय झालेली आहे वर्कची, मॅग्निट्यूड आहे 1960 ज्यूल्स आणि हे मायनस साईन काय डिनोट करतं की जे फोर्स जो आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ आहे त्याच्यामुळं होणारं जे वर्क आहे ते काय असणार आहे, निगेटिव्ह, कारण का डिस्प्लेसमेंट आणखीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांचं हे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून निगेटिव्ह वर्क होणार आहे. आता वर्क हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 0 आहे, त्याला साईन्स येतात, त्याची मॅग्निट्यूड फक्त कन्सिडर करायची आणि या साईनवरून काय कळणार आहे, ते पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे हे कळणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रवीण हॅज अप्लाइड अँड फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन ॲन ऑब्जेक्ट ॲट ॲन अँगल ऑफ 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. द ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस्ड हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड 400 जूल वर्क इज डन. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. आता प्रवीणने एका ऑब्जेक्टवरती 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यामुळं जे डिस्प्लेसमेंट होतं आहे म्हणजे अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल किती दिलेलं आहे, समजा
दिस इज अप्लाइड फोर्स. आणखीन ह्याच्यामुळं झालेलं हे डिस्प्लेसमेंट आणि यांच्यामधला अँगल हा किती आहे 60 डिग्रीज आहे हे डिस्प्लेसमेंट. मग 60 डिग्री. आता तुम्हाला वर्कसाठी फॉर्म्युला माहिती आहे एफ एस कॉस थिटा. म्हणून ह्या 60 डिग्रीचा आपल्याला काय म्हणता रेशिओ फाइंड करायचा आहे, कॉस रेशिओ लागणार आहे. आणि कॉस 60ची व्हॅल्यू इथं तुम्हाला दिलेली आहे आणि ती किती आहे हाफ असते. आता हिअर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री गिवन लिहा. एफ इज इक्वल टू 100 न्यूटन. वर्क किती झालं आहे ते दिलेलं आहे 400 ज्यूल्स आणि डिस्प्लेसमेंट विचारलेली आहे म्हणून एसच्या पुढे क्वेश्चन मार्क. डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. वर्क डब्ल्यू म्हणजे वर्क, वर्कची व्हॅल्यू घातली 400, फोर्सची व्हॅल्यू घालायची 100 ज्यूल्स. त्याच्यानंतर एस फाइंड करायचं आहे आणि कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे हाफ. म्हणून जर व्हॅल्यूज घातल्या हे 100 ट्रान्सफर केलं, नंतर 2ला पण ट्रान्सफर करायचं आहे सिम्प्लिफाय करून. म्हणून किती येणार आहे 4 × 2 इज इक्वल टू एस. म्हणून तुम्हाला एस किती मिळणार आहे 8 मीटर. म्हणजेच त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट किती येणार आहे 8 मीटर्स एवढी येणार आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले एक्झाम्पल्स हे दोन्ही सॉल्व करा. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क केव्हा असतं ते तुम्ही दिलेलं पार्ट हा लिहून घ्या. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे हे तुमच्या वहीमध्ये लिहा. एक्झाम्पल्स सॉल्व करा.